यांनी सगळे पैसे गोळा केलेले आहेत शेअर मार्केट मध्ये. पहिला एक गायब झाला. रवीने सांगितलं गाव रंडक झाल्यासारखं झालं आणि नेहमी सांगायचं होतो भाई इथं काहीतरी करायला पाहिजे. आमचे सरपंचच पळून गेलं, सगळं कुटुंब पळून गेलं, आम्ही कोणाकडे जावं. अरे म्हटलं आपल्याकडे तहसीलदार आहे, BDO साहेब आहे, तुम्हाला काय काम करायचं आपण त्यांच्याकडे जाऊन करून आणू. पण तिथं ठराव घ्यायला बर इथपर्यंत सगळं ठीक आहे. परंतु मी सांगितल्याप्रमाणे 50 महिन्यात जे झालं नाही रमेश भाऊ करून दाखवणार. 10 महिन्यात थोडी संधी आहे, संधीचं सोनं होणार. सुनीताताई तुम्हाला पण सांगतो, शेवगाव आपल्या कुडगाव मधील जे प्रलंबित प्रश्न आहेत ते आधी काढा बाहेर. तुम्ही सरपंच झाल्याबरोबर ते काढा. ज्या दिवशी निवडून येतात त्या दिवशी जाहीर करा की 10 महिन्यात 10च कामं करणार आहे आम्ही. असे कामं करा का पुढच्या काळामध्ये तुमच्या विरोधात उभंच राहायला नाही पाहिजे कोणी. तुमच्या प्रत्येक वाडी वस्तीवर लाईट गेली पाहिजे, घरकुल गेलं पाहिजे, रस्ते गेले पाहिजे. काय काम काय असतं सरपंचची हे तुम्हाला 10 महिन्यात रमेश भाऊ खरोखर करून दाखवतील. हे मनापासून मी सांगतो, कारण त्यांनी शॉर्टकट मध्ये सांगितलं. आणि रमेश भाऊ म्हटले मी कधी म्हणजे स्टेजवर भाषण केलं नाही. आणि चव्हाण सरांबरोबर त्यांनी सोनईला जे काही चळवळीत काम केलं ते चळवळीतले माणसं याच्यावरून सिद्ध झालं. आणि चळवळीतले माणसं आहे ना हे झोपत नाही. चळवळ वळवळ चालूच राहती. कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय काय करायचं काय नाही. या अवघ्या 10 महिन्याच्या कालावधीमध्ये निश्चितच जे 50 महिने काम नाही झालं ते 10 महिन्यात 100% होईल अशी मी तुम्हाला खात्री देतो. आणि आम्ही जे या ठिकाणी आलो आहोत आम्ही काय पैसे वाटायला आलो नाही. तुम्हाला पैसे मिळावं आणि तुम्ही ते पैसे घ्यावं आणि सुनीताताईला